वर्ग चौथी आणि पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण शब्दांच्या जाती या टॉपिकला संपूर्ण समजून घेणार आहोत. यामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या पाहणार आहोत आणि लगेचच या सेशनला आपण स्टार्ट करूया. बघा, शब्दांच्या जाती म्हणजे काय? तर शब्दांचे असे किती प्रकार पडतात? शब्दांचे 8 प्रकार पडतात आणि या सर्वांच्या प्रकारालाच त्यांनाच आपण काय म्हणतो? शब्दांच्या 8 जाती असंही म्हणतो. त्याच्यामध्ये व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बऱ्याचदा बदल होत असतो आणि या 8 जातींपैकी नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, हे 4 विकारी आहेत. म्हणजे याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि लिंग वचन विभक्तीमुळे यांच्यामध्ये जो बदल होतो यालाच आपण काय म्हणतो? त्यांच्यामध्ये होणारा विकार किंवा विकारी असं म्हणतो. तर आता आपण पाहणार आहोत शब्दांच्या 8 ज्या आहेत त्या जाती. त्यातलं सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे नाम, नाउन. त्यानंतर दुसरं आहे सर्वनाम, प्रोनाउन. तिसरं आहे विशेषण, ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर आहे क्रियापद म्हणजेच वर्ब. त्यानंतर आहे क्रिया विशेषण म्हणजे ऍडवर्ब. शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन. उभयान्वी अव्यय म्हणजेच कंजंक्शन आणि केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच इंटरजेक्शन. अशा शब्दांच्या 8 जाती आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वाक्यामध्ये शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो याला व्याकरणामध्ये काय म्हटलेलं आहे? यामध्ये बदल जो होतो याला आपण विभक्ती म्हटलेला आहे. प्रथमामध्ये काय होतं की प्रथमा विभक्तीत कुठेच एकवचनात किंवा अनेक वचनात प्रत्यय लागत नाही. तुम्ही द्वितीयामध्ये आलात तर सला ते किंवा सला नाते या प्रकारचे तुम्हाला प्रत्यय लागलेले दिसतात. तृतीयामध्ये ने एशी, निही ईशी. चतुर्थीमध्ये सला ते, सला नाते. अशा प्रकारचा पूर्ण चार्ट आपण दिलाय. आणि आता आपण पहिल्या ज्या याच्यामधला काही महत्वाचा भाग पाहतोय त्यामध्ये क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी हे 4 अविकारी पण आपल्याला शब्दांच्या जातीमध्ये दिसतात, ज्याच्यामध्ये लिंग वचन किंवा विभक्तीमुळे बदल होत नसतो. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जो भाग पाहतोय तो आहे नाम. वाक्यामध्ये येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावं असतात त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना आपण नाम असं म्हणतो. उदाहरणार्थ फूल, हरी, गोडी हे काय आहेत? नाम आहेत. व्यक्तिवाचक नाम असू शकतात, त्यामध्ये सीताराम, गोपाल हे व्यक्तिवाचक नामं आहेत. जातीवाचक संज्ञा असू शकतात, जसं गाव आहे, नदी आहे, हे जातीवाचक आहे. भाववाचक असतात नावं, त्यामध्ये लहानपण, धैर्य हे काय आहे? कोणता तरी भाव दाखवतात. पेपरमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारतात, खालीलपैकी भाववाचक नाम कोणतं? तर आनंद होणे, हर्ष होणे, नैराश्य, आनंद, दुःख, लहानपण, धैर्य हे काय आहेत? काहीतरी फिलिंग्स आहेत. यांनाच आपण काय म्हणतो? भाव म्हणतो. समूहवाचक पण नावं असतात, जसं लोकांची गर्दी, भीड, संघ क्रिकेटपटूंचा. तर अशा प्रकारची समूहवाचक नावंही असतात. तर आपण पहिली संज्ञा पाहिली. कोणती वस्तू, व्यक्ती किंवा ठिकाणाच्या या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो? नाव असं म्हणतो. जसं इथं अकबर आहे, किंग पण एक नाऊनच आहे. कलकत्ता, हुगडी हे पण नावच आहेत. त्यामध्ये रोज हे नाव दिसतं. स्वीट हे पण एक नावच आहे भाववाचक. सन नाव आहे, ब्राईट नाव आहे. म्हणजे नामांचे हे प्रकार आपण पाहू शकतो. त्यानंतर आहे सर्वनाम. जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाच्या ऐवजी येत असतात त्यांना आपण काय म्हणतो? सर्वनाम असं म्हणतो. मी, तू, हा, जो, कोण. म्हणजे एखाद्या अकबराचं नाव म्हटल्यापेक्षा आपण म्हटलं की तो अकबर, तर तो हे जे आपण वापरलंय हे काय आहे? त्यामधलं सर्वनाम आहे. पुरुषवाचक सर्वनाम असतात, जसं मी आहे, तू आहे. निश्चयवाचक असतात, हे, ते, त्या. अनिश्चयवाचकही असतात, कोणी, काही. संबंधवाचक असतात, जो, जी, जे. प्रश्नवाचक सर्वनाम पण असतात, जसं का, काय, कोठे, कोण, कोणाला वगैरे. आणि कोणाचा, कोणता, केव्हा अशा प्रकारचे आपल्याला जे आहेत ते सर्वनाम पाहायला मिळतात. त्यानंतर आहे नामाऐवजी वापरण्यात येणारे जे काही शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना आपण सर्वनाम, प्रोनाउन असं म्हणतो. जसं जॉन इज ऍबसेंट बिकॉज ही इज इल. ओके, आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं, जॉन ऍबसेंट आहे कारण तो इल आहे. म्हणजे ही आपण जो वापरलाय तो जो शब्द त्यांना आपण वापरलाय तो जो वापरलेला शब्द आहे त्यालाच आपण काय म्हणतो? प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. त्यानंतर शब्दाच्या जातीमध्ये पुढचा जो महत्वाचा भाग आहे
त्याला आपण काय म्हणतो? जसं एखादी वस्तू याच्या पदार्थाविषयी नाव न घेता त्याला वेगळ्या शब्दानं जे आपण संबोधतो त्याला सर्वनाम म्हणतो. आता आहे वाक्यामध्ये क्रियापद. क्रियापद जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. जसं तो आला, आला आणि एवढंच वाक्य केलं, तो आला आणि, तर इथं बसतो जर आपण जोडलं तर वाक्य अर्थपूर्ण होतं. आपण जाईल वापरलं तर वाक्य पूर्ण होतं. कंप्लीट वाक्य करणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, बसतो, जाईल, आहे, तर हे सगळे काय असतात? क्रियापद असतात. त्यामध्ये सकर्मक क्रियापद पण असतात, जसं पाहणे आहे, खेळणे आहे, हे आहेत सकर्मक क्रियापद. त्यानंतर अकर्मक क्रियापद पण असतात, हसणे, रडणे, धावणे, हे अकर्मक मध्ये येतात. संयुक्त क्रियापद पण असतात, तो आहे, होता, असेल, हे संयुक्त क्रियापद आहेत. एखादी वस्तू किंवा पदार्थ याविषयी काही सांगण्यासाठी वापरण्यात येणारा जो काही शब्द असतो त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. द गर्ल रोट अ लेटर टू हर कझिन. या वाक्यामध्ये वाक्य पूर्ण कंप्लीट करणारा जो घटक आहे तो काय असेल? याच्यातलं वर्ब असेल. त्यानंतर कोलकाता इज अ बिग सिटी. ओके. त्यानंतर आयरन अँड कॉपर आर युजफुल मेटल. याच्यामध्ये कोणकोणते व्हर्ब्स आहेत चला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण क्रियापदाचा हा जो पार्ट आहे वर्बचा तो आपण इथं सकर्मक, अकर्मक आणि संयुक्त हा समजून घेतलेला आहे. आता नामाच्या अर्थामध्ये भर टाकणारे जे काही शब्द असतात किंवा नामाविषयी अधिक माहिती देणारे शब्द त्याला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. जसं आता इथं बघा, ही इज अ ब्रेव्ह बॉय. याच्यामध्ये तुम्ही जर ब्रेव्ह हा शब्द पाहिला तर त्याच्याबद्दल तो दाखवतो की तो खूप धैर्यशाली आहे, म्हणजे तो खूप ब्रेव आहे. तर ब्रेव काय झालं? त्याच्यातलं आपण म्हणू शकतो विशेषण झालं. देअर आर 20 बॉयज इन द क्लास. किती आहेत? 20 काय झालं? मग काहीतरी विशेष सांगते बॉईज बद्दल, तर ते त्याच्यामधलं विशेषण झालं. विशेषण जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना आपण विशेषण असं म्हणतो. याचे काही प्रकार असतात, जसं गुणवाचक, तो लहान आहे, तो मोठा आहे, तो सुंदर आहे, तो हुशार आहे, हे गुणवाचक विशेषण आहेत. काही संख्यावाचक असतात, 1, 2, 3, हे संख्यावाचक विशेषण झाले. परिणामवाचक विशेषणे असतात, चांगला, वाईट, परिणाम वगैरे. संकेतवाचक असतात, हे, ते, यालाही आपण त्याच्यात टाकू शकतो. त्यानंतर आहे क्रिया विशेषण. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना आपण क्रिया विशेषण म्हणतो. आज, काल, तिथे, फार, हे सगळे जे आहेत ते क्रिया विशेषण आहेत. स्थानवाचक क्रिया विशेषणे असतात, जेव्हा तेव्हा. कालवाचक क्रिया विशेषणे असतात, आज, काल. परिणामवाचक क्रिया विशेषणे असतात, जास्त किंवा सर्व. रीतिवाचक क्रिया विशेषणे असतात, अचानक, हळू किंवा जोरात. तर या सर्वांना आपण काय म्हणतो? क्रिया विशेषण असं म्हणतो. त्यानंतर क्रियापद विशेषण किंवा दुसरे क्रिया विशेषण यांच्या अर्थामध्ये भर टाकणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. ही वर्क द सम क्विकली. त्यानंतर द फ्लावर इज व्हेरी ब्युटिफुल. याच्यामध्ये तुम्हाला ब्युटिफुल, क्विकली, याच्यामध्ये करेक्टली, हे सगळे काय दिसत आहेत? विशेषण पाहायला मिळत आहेत. त्यानंतर शब्दयोगी अव्यय. जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात आणि वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय म्हणतो. जसं तो कुठे बसलेला आहे? तो झाडा खाली बसलेला आहे. त्याच्यामध्ये खाली जो लागलाय ते काय आहे? याच्यामधलं शब्दयोगी अव्यय आहे. तिच्या करिता, करिता काय आहे? याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय आहे. त्यासाठी, साठी काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. तर अशा प्रकारे शब्दयोगी अव्ययांचा जो वापर आहे तो केला जात असतो. त्यानंतर आहे उभयान्वी अव्यय. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात त्यांना आपण उभयान्वी अव्यय असं म्हणतो. उदाहरणार्थ व आहे, आणि आहे, परंतु आहे, म्हणून आहे, हे सगळे जे आहेत हे काय आहे? उभयान्वी अव्यय आहेत. त्यानंतर समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय कोणते आहेत बघा. आणि, व, अन, शिवाय, हे सगळे आहेत समुच्चय बोधिक. आणि याच्यामध्ये आणखी ते वाक्यामध्ये भर घालतात. सीता गीता शाळेत गेली असं जर आपण म्हटलं तर चांगलं नाही वाटणार, पण आपण जर व जोडला, सीता व गीता हे शाळेत गेले, तर वाक्य काय होतं? अर्थपूर्ण होतं आणि उभयान्वी अव्यय त्याच्यात भर घालतात. काही विकल्प बोधक पण असतात, जसं किंवा, अथवा, वा, हे शब्द याच्यात वापरतात. तुला ज्ञान हवं की धन हवं? तर याच्यामध्ये एक ऑप्शन आहे की तुला ज्ञान पाहिजे की धन पाहिजे, तर की जोडलाय तिथं, किंवा जोडला जाऊ शकतो. तर हे सगळे विकल्प बोधक असतात. अथवा ही असतं. ओके. त्यानंतर न्यूनत्व बोधक. पण, परंतु, परी, बाकी, हे न्यूनत्व बोधक आहे. आईला थोडं बरं नाही, बाकी सर्व ठीक आहे, हे न्यूनत्व मध्ये येतं.
याच्यामध्ये पण, परंतु, परी, बाकी हे शब्द जर दिसले, जसं आईला थोडं बरं नाही, बाकी सर्व ठीक आहे, तर याच्यातलं जे बाकी आहे हे काय झालं, न्यूनत्व बोधक अव्यय झालं. परिणाम बोधक म्हणजे म्हणून, सबब, यास्तव. गणेशने उत्तम भाषण केलं म्हणून त्याला बक्षीस मिळालं, तर हा जो म्हणून इथं वापरलाय त्याला आपण परिणाम म्हणू शकतो. त्यानंतर केवल प्रयोगीही आपल्याला पाहायला मिळतात. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. जसं शाब्बास, अबब, अरे रे, हे काय झालेत, हे केवल प्रयोगी अव्यय झालेत. केवल प्रयोग अव्ययाचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून न ठरवता ती अव्यय कोणती भावना व्यक्त करतात याच्यावरून ठरतात. जसं बाप रे 3 वाजले, तर ह्याच्यातलं जे बाप रे आहे हे आश्चर्य दाखवतं आणि ते केवल प्रयोगी अव्ययात जातं. अरे रे, ही गोष्ट वाईट झाली, त्याचं दुःख दाखवतात, हे केवल प्रयोगीमध्ये जातात. त्यानंतर हर्षदर्शक आनंद, जसं वा, वा वा, आहा, अहो, आहा, अहा, हे जे आहेत हे सगळे हर्ष आनंद दाखवतात. अरे, अयाई, अगाई, हाय हाय हे शोक दाखवतात. अरे रे खूप वाईट झालं. त्याचप्रमाणे आश्चर्यदर्शक असतात. ब ब ब, बाप रे, अहाहा, चक्क, अरेच्चा, हे काय झालेत, हे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय झाले. काही प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय असतात. शाब्बास, भले, वा, छान, ठीक. ठीक आहे, तर अशा प्रकारे शब्दयोगी अव्ययांचे प्रकारही आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर संमतीदर्शक, एखाद्याला होकार देण्यासाठी, बरं आहे, अच्छा, हा, जी, ठीक, हे सगळे संमतीदर्शक आहे. विरोधदर्शक छे, छट, छे छे, तर हे आपल्याला विरोध दाखवतात, तर हे विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय असतात. त्यानंतर तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय, ज्याच्यामध्ये छिक, थू, शी, इश, हळू ह्या प्रकारचे जे शब्द वापरतात ते तिरस्कार दाखवतात आणि ते तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये येतात. त्यानंतर काही संबोधन दर्शकही असतात. ऐकलत का, अहो, अरे, अग, तर हे जे सगळे शब्द येतात हे संबोधन मध्ये येतात. मौन दर्शक शांतता दाखवतात. चुप, चिप, गप, गुपचिप असे जे शब्द आहेत ते मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय असतात. तर आज आपण यातला पूर्ण आपण म्हणू शकतो शब्दांच्या जातीचा 8चाही अभ्यास केला. थँक्यू सो मच. तुम्हाला पुढचा कोणता टॉपिक हवाय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सोबतच तुम्हाला पुढचा टॉपिक अलंकार हवाय का याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर त्याही बद्दल जे आहे तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. सो या ठिकाणी हा जो टॉपिक आहे अतिशय सोपा टॉपिक. आय होप तुम्हाला याच्यातल्या बऱ्याच गोष्टी कळलेल्या असतील. 4थी-5वी लेवलचा हा एक महत्वाचा टॉपिक आहे. सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.